डॉक्टर मी तुमच्याकडे आलो की एक्सपायरी कंपनीचा इमाल आहे आलो मी तुमच्याकडे सर आमच्या कंपनी एक युनिक कन्सेप्ट आहे सर की आम्ही तुम्हाला ब्रँड बनवू सर ज्या ब्रँडमध्ये तुमची काय तुमचा बिझनेस तर वाढेल प्लस आज जी तुमची काही इमेज आहे ज्याच्यामध्ये तुमची आम्ही नक्कीच वाढ करू हे काय स्टेप बाय स्टेप होते काही एका दिवसाचा खेळ नाही सर याच्यासाठी तुम्ही कंटिन्यू आमच्या कंपनीवर जोडले राहिला तर तुम्हाला त्याचा उत्तम फायदा होईल सर अशा प्रकारची स्क्रिप्ट असते ते आम्ही आपण लोकांना देतो ओके लक्षात घ्या याच्यामध्ये काय होतं की डॉक्टरचं ॲक्सेप्टेशन प्रमाण वाढतं नक्कीच आवडतं असं जर आपण असं केलं तर नक्की ते कामकाज फार मोठ्या पद्धतीने होतं डॉक्टर प्रोडक्ट खरेदी करत नाही तो कायमस्वरूपी परिणामाने हे खरेदी करतो असतात परिणामाने रिझल्ट अशा पद्धतीने उपयोग असतो सुधारणा आणि परिणाम प्रोडक्ट खरेदी करत नाही प्रोडक्ट हा बाय प्रोडक्ट असला पाहिजे तरच आपल्या कंपनीमध्ये कन्सेप्ट लागतो आणि हे कामकाज होतं त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर पैसे द्यायची घ्यायची गरज नाही दुसरी गोष्ट आणि हे काय तुम्ही एका डॉक्टरसाठी राबवत नाही हे तुम्हाला काय करायचं एक सिस्टीम बसवं लागते ऑफिसमध्ये बसून हे सगळं काम कसं त्याचं काही लोक पण ही लोक घ्यायच्यानंतर काय होते कंपनीमध्ये आणि हा कन्सेप्ट चला ठीक आहे तुम्ही तुमचा कन्सेप्ट आहे ब्रँड आता मी एक शेजारी तुमच्या कंपनी टाकलं कळलं की बाबा मला कळलं की तुम्ही ब्रँड बनवताय आज मीच ब्रँड नाही किंवा माझी कंपनी बरोबर बरं आता चला मोठी कंपनी हात घातला तर ठरवलं काय कंपनी चला आपण ब्रँड बनवायची काय नाही काय बेसिक लेवलची कंपनी शिकू शकत नाही सर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा त्या कंपनीसाठी तिथून बसून बरं दिल्लीतली कंपनी आहे हे विश्वास ठेवू तिथून सुरू केली बरं आपण ब्रँड समज नाही तुमचा आम्ही यूट्यूब वाढवू फेसबुक वाढवू हे वाढवू ह्याला कुठे ब्रँड म्हणत असतो तो एक पार्ट आहे याचा अर्थ आहे की तो फक्त तीच आपण फक्त युट्यूबला पसरून नाही ती माझा मान्याचा अर्थ आहे तो माध्यमाचा वापर करतो आपण परंतु याच्यामध्ये काय असतं आपल्या की या डॉक्टरची डे बाय डे इयर बाय इयर मंथ बाय मंथ ग्रोथ झाली पाहिजे आणि ही जर आपण ग्रोथ दिली तर डॉक्टरला सांगावं लागलं नाही ग्रोथ ही काय डॉक्टरला माहिती आहे की हे जर आपण थांबवलं तर हे तर पण तिचा खूप लागलं नाही डॉक्टरला नेहमी होतो मी कस्टमर आपल्याला ताब्यात पाहिजे जर कस्टमर ताब्यात नसेल तर 100% तो कस्टमर तुम्हाला नको तसं कसं जे की मला नाही भाऊ तू मला कॅम्पस लाव तुम्हाला हेच कर तुम्हाला तेच कर अशा व्हरायटी ऑफ रिझन येणार लक्षात आपल्या काय करायचं तर डॉक्टर आपल्या ताब्यात ठेवला तरच आपलं मूल आपल्या ताब्यात असेल तरच आपण संस्कार देऊ शकतो जर ताब्यात नसेल तर संस्कार नाही देऊ शकत आपण सेम त्या पद्धतीने सेम डॉक्टर आणि हे डॉक्टर कळतं की आपण जर ह्यांच्याबरोबर कामकाज केलं तर आपली ग्रोथ आहे हा एक विषय तुमचं काय विचार पण मग ब्रँडसाठी आपल्याला काही स्पेसिफिक डॉक्टर जे आहेत म्हणजे स्पेसिफिकच आपण डॉक्टरला कामच करायचं असतं याच्यामध्ये पण टाईप असतात की आपण डॉक्टरला काय द्यायचं काय नाही द्यायचं याच्यामध्ये आमची सिरीज आहे की आम्ही काही डॉक्टरला काय करतो की हा कन्सेप्ट झाला काही डॉक्टरला काय काही डॉक्टर लोक आहेत किंवा ते कन्सेप्ट नाही होऊ शकत सर तो प्रॉब्लेम काय अडचण नाही काय आपण सगळ्या लोकांवर काम आपण सगळ्या लोकांना सांगणार भाग वेगळा लक्षात घ्या बरोबर का परंतु सगळेच लोक जॉईंट होतील असे शक्यच नाही आपलं फक्त आपली जी काही लिस्ट आहे त्यात आपल्याला लिस्ट आहे ना आपले 30 लोक जॉईन झाले मी म्हणतो 30 सोडून द्यायचे आपल्याला फक्त 12 लोक सर एका हेडक्वार्टरमध्ये 12 लोकांना पण ब्रँड बनवणे हे साधी गोष्ट आहे सर असं घ्या ती पण एकाच सेक्टरमध्ये एवढी सोपी गोष्ट आहे पण सर असं जर झालं एका सिटीमध्ये आपल्याला 4 डॉक्टर आपण टार्गेट केले आणि ते एकमेकांचे कॉम्पिटिटर आहेत आणि आपल्याला दोघांनाही ब्रँड करायचंय काय सांगतो तुम्हाला उदाहरण तुम्ही गायनॅक घेतात गायनॅकमध्ये सर काय माहितीये का MBBS DGOच्या पुढच्या डिग्री असतात वेगवेगळ्या गायनॅकमध्ये 18 प्रकार आहेत सर गायनॅकमध्ये MBBS DGO आहे मान्य आहे तर त्या गायनॅकमध्ये सुद्धा 18 प्रकार आहेत त्यांचे आपल्या प्रत्येक सेक्टरमध्ये फक्त एक व्यक्ती उतरच आहे ऑर्थोमध्ये सर 6 टाईप आहेत याच्यामध्ये तुम्ही डर्मामध्ये घातले तर सरासरी त्यामध्ये स्पेसिफिक आकडा माहित नाही मला परंतु 10च्या दरम्यान आहे सध्या आकडा हे डॉक्टर लोक आपले जॉईन करायचे ह्याच्यामध्ये टाईप आहेत म्हणजे गायनॅकमध्ये सुद्धा टाईप आहेत ऑर्थोमध्ये पण टाईप आहेत ह्याच्यामध्ये पण टाईप आहेत ही लोक उदाहरणार्थ गायनॅक आहे आणि तिला लेझरमध्ये काही लोक काय गायनॅकमध्ये काही लोक काही लोक काय असायचे ती लोक आपले शोधायचे आणि हे लोकच आपले उचलायचे म्हणून मी म्हणतो की स्पेसिफिक कस्टमर निवडा आणि आणि याच्यावर कुठली कंपनी
ते फक्त येतात प्रोडक्ट विकतात निघून जातात. नाही, आपण जर त्यांना डॉक्टर आहे त्या डॉक्टरला सरासरी डॉक्टर तुम्ही चला बाबा एक 40-45 आसपास आहे, कारण की डॉक्टर डिग्री संपून पुढे यायला त्याला कमीत कमी नाही म्हणलं तर 35 ते 38 काळ जातोच पुन्हा जाईल सरासरी. त्याच्यानंतर तो डॉक्टर ओपन होतो, बरोबर का. आणि त्यालाही एकदम फास्ट ग्रो करायचं असतं, त्यांना असल्या लोकांची गरज नसते.